तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर आज आपण बघणार आहोत की लिक्विडिटी ग्राफ जे काय आपण सेटअप्स बघितले होते मागच्या व्हिडिओ मध्ये. तर मग ते कसे वर्क करतात, ऑन दॅट बेसिस आपण कसे ट्रेड घेतलेले आहे गोल्ड मध्ये किंवा बिटकॉइन मध्ये, आपण ते ट्रेड कसे घेतले आहे व घेतही आहोत. कुठलाही टाइम न वेस्ट करता मी तुम्हाला सांगणार, हा ट्रेड तर आपला चालू आहे. तो आपण 15 मिनिट टाइम फ्रेम वर येतो. एक मिनी झोन टाइप मार्क केलेला होता. एकदा रेजिस्टन्स म्हणजे इथं मार्केट नाही केलं तर रिस्पेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं इथं मार्केटने सपोर्ट घेऊन एक अच्छा कसा मूव दिला, पण इथं एक रिट्रेसमेंट म्हणून आपण रेजिस्टन्सच समजणार आहोत. रेजिस्टन्स मार्केट वर गेले नाही जाऊ शकला, डबल आलं. ठीक, रेजिस्टन्स 1 2 3 4 5 टाइम गेले. एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिलाय. कोणता पॅटर्न? एम पॅटर्न. त्यानंतर इथे कंटिन्युअसली रिट्रेसमेंट डबल गेला, नाही डबल आला, रिट्रेसमेंट प्लस एम दिलाय. चाललंय आता 1:4 आपण टार्गेट घेणार आहोत. इकडे बघितलं तर 1:4च जो काही आमचा असणार आहे तो काय तर टार्गेट 1:4चाच असणार आहे. तर मित्रांनो, इतके सोपे आहे लिक्विडिटी ग्राफ सेटअप्स. तर मित्रांनो, माझा एक एसएल इकडे एडिट झालेला होता. या पॉइंट ऑफ व्ह्यू ला मी इथं एक ट्रेड घेतलेला होता. तर हा इथपर्यंत 1:2च्या इथपर्यंत थोडा राहिला, तरी 10 to 20 पिप्स राहिला असेल. त्यानंतर मी इथं एक ट्रेड घेतला, तो एसएल हिट झाला. मग नंतर मी जेव्हा बघितलंय की मार्केट वर गेले आणि नंतर रिट्रेसमेंट करते, तर बघितला सेटअप दिसला, आपण ट्रेड घेतलेला आहे. 5 मिनिट टाइम फ्रेम वर तुम्हाला मी देणार आहे. कुठं एम पॅटर्न ब्रेकआउट झालं दिसते. बघा, इतका सोपा सेटअप आहे. तर आपण बनवणार जाऊ. आता हे झालं गोल्डचं. हा सेटअप प्रत्येक याच्यात चालणार आहे. आता आपण जाऊ बिटकॉइन वर. आपला सर्वात प्रथम स्टेप काय की चांगले झोन मार्क्स करणे. सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट हे काय रिस्पेक्टेड झोन्स आहेत. त्यानंतर इकडे आपण जेव्हा 15 मिनिट टाइम फ्रेमला जाऊ, आपण रिस्पेक्टेड झोन्स मार्क केले बघा. 15 मिनिट टाइम फ्रेम वर आलो, इकडे डायरेक्टली ब्रेकआउट दिसते आपल्याला. सपोर्टला आले, हॉल्टेशन केले, मग आले तीन, तो काय गोष्ट नाही. तो सेटअप अलग आहे सेल साइडचा, तो मी सांगणार आहे तुम्हाला नंतर. इथनं डायरेक्टली ब्रेकआउट झालं दिसते. रिट्रेस्ट प्लस एम पॅटर्न इथपर्यंत आला. जेव्हा मार्केटने प्रूफ केलंय मी चाललंय, तेव्हा आपण इथं ट्रेड घेतलाय. आणि ट्रेड तर आपण किती वर होल्ड केलेला आहे. 1 मिनिट. 1:3. आता मी मोठ्या टाइम फ्रेम वर जातोय. वन 1:8 मित्रांनो इथं दिलेला दिसतोय आपल्याला. समजतंय का तुम्हाला? हा जो सेटअप आहे, हा जो काही सेटअप आहे, काय जबरदस्त सेटअप. काय लॉजिक काय,
1 आवर ना आपण. ठीक, लॉजिक जाणून घेऊ. लॉजिक एकदमच सिंपल. सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट सपोर्ट. किती टाइम? 1 2 3 4. 5वा टाइम डायरेक्ट ब्रेकआउट आहे. लोअर टाइम फ्रेम वर जाऊन बघा कुठं रिट्रेसमेंट होती का. इम्प्रूव्ह झाल्यावर एंट्री घ्या आणि मग काय करा तर पेशन्स होल्ड करा आणि या किती रेसिस्टर 1:8च पकडू आपण. 1:8.3 पण 1:8च आपण पकडणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो तुमचा. प्लीज असा सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब करा आणि प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.